करू परमेश्वरा का माझ्या नशिबाचा फेर आहे. आज स्वामीचं फसल कापायला आली उभ्याने पाणी पोटाला त्या माय परत तिला बोंडाला कापूस फुटला तर त्या माय गॅपच्या बोंडे सोडून राहिले. इकडं वावरामध्ये पेरली आहे बघा पाणी पडून आहे धान पाण्यामध्ये डुबून आहे. कसं करू घरचा प्रपंच कसा चालू मुलीचं शिक्षण कसं करू. एकच मुलगी आहे दादा मोठी सुंदर मुलगी आहे माय गुडिया पाहायला सुंदर रूपवान गुणाने सुंदर. आज दोघं पती पत्नी आणि एक मुलगी असं आमचा परिवार आहे. पण काय परमेश्वराची कृपा आज ह्या जमान्यामध्ये स्वतःच्या अन्न स्वतःला खायला भेटून राहिलं. शेताकडे आलो दादा मालाच्या उद्देशा पाहून राहिलो. पराठी पाण्यात डुबून आहे धान पाण्यात डुबून आहे. 1.5 क्विंटल सोयाबीन पेरले दादा फक्त 4 कट्ट्या सोयाबीन झाली. कसं कर्ज फेडू कसं सावकाराला कर्ज देऊ. पण कधी कधी माणसाला असं वाटतं दादा का मी एक कास्तकार अशी माझी परिस्थिती आहे तर बाकीच्या कास्तकाराची कशी परिस्थिती असं. पण नाही हे मला दुःख मी आपल्या पत्नीला सांगेन कारण हेच माझी एक जीवनसाथी आहे. हे माझे दुःख ऐकू शकते माझे दुःख मिटवू शकते. काय हरकत नाही जातो घराकडे बोलत चालत आणि आपल्या पत्नीला आपल्या मनात दुःख सांगतो. जातो घराकडे. अरे व्यथा जीवनाची आणि सांगू पुन्हा मी व्यथा जीवनाची सांगू पुन्हा मी जाऊ कुठे आणि राहू कुठे जाऊ कुठे पाणी दिसलं तर माझ्या पत्नीच्या डोळ्याला पाणी येईल. माझी पत्नी हृदय भरून लढा म्हणून त्यांनी काय केलं नाही तिच्या समोर हास्य खुशीने केलं पाहिजे. तिच्या सोबत गोडीनं हसणे बोललं पाहिजे. तेव्हा तिला वाटेल का माझ्या नवऱ्याच्या मागं काही दुःखडे चुकी आहे. आवाज येतो माया ए माया कार मारणे काचे नाची नारी माया माया ओ ए माया काय हो आणि कशा करता आवाज दिला काय कपडी करा. अहो मला एक सांगा बाईच्या जातीला किती काम राहते. बरोबर. अहो सकाळी पासून उठली हात रिकामे नाही आहे. मग पोरी पोरगी तर एक कामाला हात लावत नाही. बरोबर. मग 4 महिने झाले पाहून राहिलो एका रंगाची होऊन गेली त्या अंगावर मास नाही खाते का नाही खाता का जिने आमची संतारी सारखीच वाढली बारीक बारीक पाहून गेली. बाई माय ठोकर होती पुरी बारीक झाली मेलकी सारखी. मला सांग का माय लागला माशी. अहो मला एक सांगा आपण या घरामध्ये पती आणि पत्नी दोघं आणि आपल्याला एकूण ती एक मुलगी
तुम्ही सांगायला मी ऐकेल नाही. काय सांगू माया तुले तुले ओ कावळो काय झालं? आज मी शेताकडे गेलो माया हा पाधुरावर ठेवला ग. कावळो काय झालं? जसा पाधुरावर ठेवला हा पुरा धान पाण्यामध्ये डुबला माया. अहो अहो तुम्ही असं का बोलून राहिले? मला एक सांगा, अहो एवढा मोठा कर्ज काढला, सावकाराकडून कर्ज आणला, एवढी शेती केली, का असे बोलता हो तुम्ही? ते तर सोड माया, पण 2 एकर जे आपलं पराठीने ठेक्याला वावर केलं ना त्याचे कमीत कमी कसे 20-25 गोणे लागले होते ते सुद्धा पाण्याने नाही 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 हो. नाही असं नको बोला. का बोलता हो तुम्ही असं? असं नको बोला हो. आपली एक जानेवर मुलगी आहे, तिचे तरी कसं होणार हो? सोयाबीन पेरली दादा 50,000 रुपये कर्ज काढलं. सोयाबीन पेरली माया, सोयाबीनच्या झाडाला एक शेंग नाही, पुरी धुयारीला खराब होऊन गेली. मला एक सांगा, अहो आपली मुलगी आज म्हणे, अहो आपल्या पोरीचं शिक्षण करायचं आहे, तिला तिच्या पाय उभी करायची आहे, आणि कसं होईल हो आपलं? नाही ह्या गोष्टी पोरीला सांगायच्या. तुला सांगतो पोरगी मा जीवनावर माय पोरगीला मा पोरगा होतो, मा पोरीला ह्या गोष्टीला सांगायच्या नाही. पण तुला सांगू माया का हो? निसर्गाच्या कोप माया मला लागत नाही झोप, आणि तुला सांगतो सोप माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला माझे नारी माझे नारी माझे नारी विचार माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला, माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला, माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला, माझे नारी माझे नारी माझे नारी विचार मला. शेकाला वावर करण्यासाठी त्या बिजू सावकाराकडून 50,000 रुपये घेतले माया. बरोबर आहे हो. कशा त्याचा पैसे पेरी का त्याने लिहून देईल? अहो कशाला तुम्ही एवढी चिंता करता? अहो आहे मी, काही करू, आपल्या वावर आहे, लोकांकडून कर्ज करू, लोकांचे काबाड कष्ट करू, मजुरी करू. अहो ते आज कर्ज बाजार मला घरावर येईल शावकार आणि मला मारलं मार माझे नारी माझे नारी माझे नारी माझे नारी माझे राजे माझे राजे माझे राजे पाहतो तुला, माझे राजे माझे राजे माझे राजे पाहतो तुला. पाया पडू आज तोडू त्याला समजावून सांगू. नाही तो शावकार मोठा बदमाश आहे. तो शावकार त्याचे पैसे माझ्या अंगावर आहे, कधी मला पुरीचा हात धरल, कधी तुला हात धरल, कधी तुला शिवागारी करल. नाही पण गोष्टी एक माय मला वचन दे, काय हो? ह्या गोष्टी पुरीला सांगायच्या नाही. अहो अहो आज एवढा आपला सुखी संसार आहे, त्या संसारामध्ये पोरीला घालून तिला काय उगाच टेन्शन द्यायचं हो? बायको गेली आपली, अहो असेल घरामध्ये. ते सकाळपासून आपल्या पोरीला पाहिलं. अहो तुम्ही उगाच टेन्शन नको घ्या, आज आपण खुशीत राहून अहो कर्जपाणी उद्या काही कोणाची वनमजुरी करून फेडता येते हो. ठीक आहे. ज्याच्या कोणाच्या गाड्या त्या मंदिराकडे लावल्या असतील त्यांनी त्या गाड्या बाजूला करा. हनुमान मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होणार आहे.
चला. 1 तासानंतर करिता त्या गाड्या बाजूला करा ज्याच्या कोणाच्या असेल त्याची. माझ्या पत्नीची हिंमत आहे म्हणे, ज्याची बायको पाठीमागे उभा आहे त्याने कशाची चिंता नाही. अहो काय हरकत नाही. मी काय म्हणते, काय म्हणतो? माझ्या घराच गोकुळ झालं, मला आनंदानं झालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार, राणेचा दरबार माझा सोन्याचा संसार, राणेचा दरबार. मधुराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं, मधुराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं, कशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार, माझ्या सोन्याचा माझ्या घरात गोकुळ झालं, मला आनंदानं झालं, माझ्या घरात गोकुळ झालं, मला आनंदानं झालं, जशी अमृताची धारण तुझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा किती बायको हुशार आहे मायवाली. एवढ्या दुःखात आहो मी, एवढ्या संकटात आहो, पण नवऱ्याने दुःखाच्या बाहेर कसं करायचं हे माझ्या पत्नीमध्ये हिंमत आहे. बस परमेश्वरा अशी पत्नी सर्वांना मिळून दे माझ्या पाठीशी उभी आहे. बरं आपली बायको गेली बा, पसंत करा बोलो बाबा आले म्हणा. मी नाही बोलत, तुम्ही द्या. कधी नमची मी नाही देता, तुम्ही द्या. नको तू मला माहिती आहे ना, तू महापुरीचा राज करतोस, पण बाप हो मला पुरीची माया आहे. मला एक सांगा, खरंच मी पोरीचं राग करणार आहे का हो? पोरीला काय माहिती बोलणार आहे? थोडीशी ठोकून असली, थोडीशी कुठं बसली, पुढे गेली पुढे गेली. हे का कामाले हात लावत नाही ते. कशी कुत्री सारखं बावरतोस. आ, पुरी लावत येतो. द्या आवाज. कुठे गेलो सर माय लोक करिश्मा ए बाय ए माझे मा ए बाय ए मा माय पोरगी तर खूपच सुंदर दिसून राहिली. वा, हे अशी हे का केली ना? का केलं धडाचे केस विचारतो ना आला. लगेच बघी आहे शाळेत जावं लागते, मास्टर मारते पप्पा म्हणे. तुला मारते. वेणी घालून नाही जायला म्हणजे शाळेमध्ये. हे वेली होय, हे सारे खुले केस बांधले पुरे. कुठे आली म्हणून कुठे सारखी नुसती मला चिल्लात जाते हे. हे काय केले त्या बाबतीत राहिलं मास्तेरी मारते तुले. हो मारते. येतो उद्या शाळेत टेम्पो घेऊन. मध्ये तिथं टेम्पो घेऊन जातो तिथं. शांत नाही माय. हो हे गावा झाडू गिरजू केली का घरातली? हवा नुसती कामं सांगतो त्या बापाची नोकर आहो. ए मारे ठोबाळ का नाही? बंद काय? मला एक सांगा, अहो असे जर लाडाला सोडवा, तुमच्या लाडाला उद्या करून वाया गेली बोरकी, तर एखाद्या लोकांच्या घरी बसवली तर सारे नाक कापून येईल. हे कोणाची माय पोरगी नाही नामदेव गावण्याची पोरगी होय. साधारण माणसाचे नाव आहे. चढवा तरी डोक्यावर. चढविला तर बसेल तुला आरती ओवाळतो. तुमचा लाडा माहिती झाला तर त्याला एक काम नाही का त्या बोरकी एवढी मोठी हिंबा कुठू कुठू झाले थंड नाही पडत. त्याने मारतोस का? बाई तिला लाडा काय गेल मला लाडवत नाही. तिला लाडा बायको त्याकडे बरोबरची पोरगी झाली मला आणला कर. एवढी वय झाली वारस नाही मोठी जागा बोरक्या तरी मारते. तू थांब पोटीने शाळेत जाऊ तू ठोकतो घरा. काय पप्पा
अभ्यास कसा चालू बेटा? खूप सुंदर. तिचं काय टेन्शन घ्यायचं नाही. काय घेत नाही टेन्शन. जोपर्यंत तुझ्या बाप हो जेवण हो हो त्या पोटीचा अभ्यास खूप सुंदर झाला चार दोरीचा पाहलो या पोटामध्ये चष्मा लावते ते काकूला चष्मा लागला ना मला पप्पा. दिवस रात्र अभ्यास का बरं लागते मला. हो ना. मग मला चष्मा लागून हे का? काही एवढ्याच गोष्टी आहे जेव्हा जेव्हा पूर्ण माझ्या पोटात तेव्हा चष्मा लागतो. त्या दिवशी माहिती का पप्पा काय झालं? हा. मला सेंट फेकायला जावं लावलं. कोण हे? हो इथं खातावर. हो खातावर जा म्हणलं. हातावर जेवण समजा एका जणाने संडासचा गड्डा खोदला असेल. बिना चष्म्याची गेलं तर गड्ड्यामध्ये जाऊन पण आणि मेली होती ते जेवण. काय सांगू पप्पा मला दिसत नाही. हा पहा आता तुले पाणी याच्या पुढं तिचं काम ऐकायचं नाही नको का? आणि तिला काम सांगितलं हा. फक्त मला सांगायचं नुसती अभ्यास नाही करू दे हा. किरकिर करते माझ्या मागं. सगळं अभ्यास करायला नाही का, हं? मला एवढं सांग हा? मला काय पोरग आहे का नाही. तुला काय भाऊ आहे का नाही. अरे माय पोरग आहे तूच आणि पोरगी तूच. हो का पप्पा? बिलकुल. खरंच? त्यासाठी 2 एकर शेती फुकून टाकीन. पप्पा नको. एवढं आनंदात नको. चांगली शाळा शिकली शिकली बाई ऐकली का पप्पा तुमचं नाव खूप रोशन करीन. हो हे असं सिंग हॅलो उगी राय. तुला शाळा मी शिकविली ना. काय बरं? माझ्या पप्पा मला शाळा शिकवीन म्हणून. तुला शाळा मी शिकविली ना. तुला शाळेत पाठविल तुला शाळा मी शिकविली ना. तुला शाळेत पाठविल माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील तुला शाळा मी शिकविली ना. तुला शाळेत पाठविल तुला शाळा मी शिकविली ना. तुला शाळेत पाठविल माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील तुला शाळा मी शिकविल शाळेत पाठविल तुला शाळा मी शिकविल शाळेत पाठविल माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील तुला शाळा मी शिकविल तुला शाळेत पाठविल तुला शाळा मी शिकविल तुला शाळेत पाठविल माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील माझ्या लाडाच्या महिला तुला मास्तरी बनवील डोळे दाखवते मला डोळे दाखवते. टाकडं माझ्या डोळ्यात बघ फोड एवढे लंब्या तर काढला गेले. काय पैसे वगैरे लागते तुला अभ्यासाला पुस्तकाची पप्पा तुम्हाला काय सांगू? हा. आता माझा शिक्षणाची वेळ आहे. ग्रॅज्युएट कम्प्लीट झाला माझा. हो मा हो तुम्हाला काय सांगू आता अजून साधे शिक्षण आहे. हा. माझ्या ट्युशनला बाईनं म्हणलं मास्तरीनं म्हणलं की बेटा 1 लाख रुपये भरायचे आहेत. 1,00,000 हो 1 लाख रुपये. ए मा 1 लाख हो ना बाबा. तुला काय करायचं आहे? बाबा मी काय म्हणते हा. इथं झालं लगेच शिकून हा. हे एवढी किती शिकन तरी हिचा दिमाग नाही, एवढी नाही, पक्का दिमाग. नाही पप्पा. मला तुमच्या नावावर- एवढी मला सांगा एवढी शिक्षण तू मोठी दिवे लावायचा नाही आहे किती दिवे लावलेला आहे विष्णू चढते. विचारा ए कुत्रे त्यापासून त्यापासून त्या बापा मिटिंग केस आहे याचा समज माझ्यापासून काय टेन्शन आहे? पैसे आला हो झालं शिकव तिथं लग्न करायला करा आणलं कापू कर मग पोटात बचत करते पोटाकडे गेला पाहिजे तू थांब का झेंडा फडकू बाई तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही मी नाही देत. त्या बाब जेवण काय आवाज किती वीस सेकंद तरी एवढा दिमाग आहे पण बाई हा. तू शाळा शिक मी शिकीन बाप्पा. जेवढे शिक्षण तेवढे पैसे लावीन पप्पा 2 एकर शेती आहे गहाण ठेवीन सावकारापासून पैसे आणीन तुले पैसे देईन पप्पा मी शिक्षण शिकीन. तुमचं नाव खूप रस करीन. रोशन करशील हो ना? रोशन करीन तुमचं नाव. फक्त रोशन मात्र रस करीन म्हणते काय जबान नाही बोलते ना का? बाय या गोष्ट बोलवा तुला आजपर्यंत मी जीवनात काही नाही मागितलं जसा शिष्य गुरुने दक्षिणा मागते गुरु दक्षिणा मागते शिष्याने तशी मी तुला ह्या लोकात 1000 लोकात एक दक्षिणा मागतो मग कोणती पप्पा? फक्त माझी 10 गुणाची तुला विनंती आहे आजपर्यंत रस्त्याने गेलो मला कोणा आबेला म्हणलं तुबेला म्हणलं
कधी कुणाची थापल्या खाल्ली, कधी कर्जबाजाने माघारी आला. जे आजपर्यंत तुझ्या बापाची शाल हे डोक्यात आहे. फक्त हे माझी टोपी खाली नको करू देतो. एवढी विनंती त्या बेटातील माझी. करशील ना बापू? करशील ना? करशील ना? ठीक आहे. तुला किती पैसे पाहिजे? मला नाही का 1 लाख रुपये पाहिजे. तुला 2 लाख रुपये देतो. हा. 2 लाख रुपये देतो. बाबा मी गाडी घेईन का? तू फक्त फर्स्ट इयर होय. का होय? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर मला म्हणजे आता मी होणारी माणूस बेटा, आता लोक म्हणते तसं आहे म्हणलं मी. अच्छा. तू फर्स्ट इयर मिळेल होय. तुला बिलकुल हिरो होंडा गाडी घेऊन दे स्कूटी. पप्पाचे पोरं हाणतात. हा? मला ते उस्कुटी पाहिजे. उस्कुटी. हे म्हणलं नाही. स्कूटीची स्कूटी. हा स्कूटी कोणी बरोबर आहे. ठीक आहे घेऊन दे. काय करा त्यासाठी काही कमी आहे का? तिच्याकडे काही लक्ष देऊ नको. हो का? तिच्या मायबापाने काय त्यांना आहे तिच्या हा. पण सांगू का तुम्हाला, मला पैशाची गरज उद्याच आहे. मी त्याच्या आहे मग हो. 8 दिवसाला जमलं. नाही ना 8 दिवस कसे? तुम्हाला नाही वाटत का तुमची पोरं शिकल्या पाहिजे, तुमचं नाव रोशन केलं पाहिजे? हे तर वाटतं पण मला इकडे घाम फुटला ना. तू उद्याच म्हणतेस. नाही ना पप्पा. मला अंगोर का फुगा बरोबर काय हरकत नाही. तिला पैसे पाहिजे ना. रात्र आणायला उद्याच पाहिजे ना. बरं आपल्या जीवा त्या जीवासाठी काय करू? हो का पप्पा? हा. माझा पप्पा खूप चांगला आहे पप्पा. मोठी पप्पावाली आली आहे ती. का नाही सांगते पप्पा? हो हिनच पाहिलं पप्पा. पप्पा नाही, हे माझे डॅडी आहेत डॅडी. हो, हा डॅड होय फॅट. माझ्या डॅडनं फॅट लावून. हिरे माणूस प्रस्ताव हे अशा अवतसा भेटू म्हणून घरात होय. जा मग तिच्याबरोबर. जाते हा पप्पा, मी अभ्यास करते. तुमच्यासाठी कारल्याची भाजी भिक्कावरून बनवते. होय ती का हलवणे वाली. कारल्याची भाजीने काय तर बोलत म्हणते स्वयंपाकाचा उदाहरण आहे तिने. तर मला स्वयंपाक करा नुकती गेली का? मला एक सांगा, उद्याच तिने तो पैसे लागते खरं. 1 लाख रुपयाला तू गाडी घेऊन दिली म्हणते. कुठून आला बा? कुठून आला? तुला मागितले का? मला मागितले ना. अहो मागत नाही असेल. मला एक सांगा, पहिले कर्जबाजारी करून शेती केली. पावसाला पुरा सत्यानाश केला. शावकार घरावर यायची तक्रार आली आणि तुम्ही अजून पुन्हा पैसे दिला देतो म्हणजे कुठून हो? मला एक सांगा, जेवढं शिक्षण शिकवायचं होतं तेवढं आपण आजपर्यंत त्याच्या शिकवलं. आता आपली ताकद नाही. जाऊ द्या हो, जाऊ द्या. नाही माया तू काही मग पण माझी जीवा होईल माझी पोरगी. मी आपल्या पोरीसाठी अजून कर्ज बजारी होईल, वावर गाय ठेवीन. पण मा पोरीची इच्छा आहे शिकायची. मी पोरीला शिकवीन आपल्या. अहो काहून असं बोलता हो नको हो. अहो एवढा टेन्शन कशाला आपल्या उरावर घेता? विचार करा. हो केला जा तू घराच्या स्वयंपाक पलीकड. मी वावराकडे जातो पाहिजे पैसा पाहिजे जुगार करून देतात. किती खर्च कराल? अहो कोण देईल हो या गावामध्ये? किती खर्च कराल हो तुम्ही? 3 महिने कोणाला भीक मागेल. सातबारा काय ठेवून त्याच्या हातपाय जोडील, त्याच्या पाहायला ठेवून. पण मी आपल्या पोरीसाठी 1 लाख रुपये जमवले. करा. तुम्हाला काय करायचंय करा. तुम्ही माझं ऐकला ना. हो जा घरात जा. बायकोने समजवलं, पोरीने समजवलं, पण आता 1 लाख रुपये कुठून आणू? बाबा म्हणे मला उद्याच्या उद्या 1 लाख रुपये पाहिजे. 50,000 रुपये खर्च आहे. का करू? कुठे जाऊ? जीव द्यायला गेलो तर मा बाप म्हणून पैसे मागितले म्हणून जीव द्यायला म्हणून मा बापाने नाही. सावकारकडे जातो. सावकार असलं दिल ते दिल. 1 लाख मागे 50 ते दिल नाही का? त्याच्या पाहायला लागेल. जातो सावकार साहेबाकडे. सावकाराला घरी तर लगेच आले कर्ज मागायला. वाकोडीवाले बी आले लगेच पोचा सावकाराची. पण मी तरी कसं मागू? 50,000 रुपये त्याच्या माझ्या अंगावर आहेत. आता जर मागायला गेलो तर चोऱ्याला मारते का घराच्या बाहेर घालते. पण नाही, मन मोठं करून आवाज देतो सावकार साहेबांनी. विजू भाऊ, ओ सावकार साहेब, सावकार साहेब. बरं झालं तू आला असत.
येत होतो. काय नाही की? अरे ते पैसे नाही का मागचे? किती झाले ते पैसे? 50,000चे. किती झाले बाबाजी? बापा झाले तर 1,00,000 जेवढ जेवढ. त्या माझे 4 महिन्यामध्ये 50 1 लाख झाले. अरे तो व्याज कसं आहे? आपलं व्याजच कसं आहे? म्हणजे तुम्ही चक्रव्याज द्यायला लावलं का? चक्री व्याज नाही. तुझे काही जबरदस्ती घ्यायला लावले का? माही जेवढे आहे तेवढे का? बरं सावकार साहेब, हा एक तुम्हाला माझी 10 फुटाची विनंती आहे. काऊन? तुमच्या पैशातलं मागचे हो हे पैसे देतो, हा. पण आता मला आजच्या आज आताच मला 1 लाख रुपये पाहिजे. अरे तर तुला शरम वाटतं का नाही वाटत? पहिलेच पैसे आहे ना, अजून पैसे मागता? पहिलेच पैसे आहे ना? पण देतो ना साहेब. तू जा बरं. बाबा काऊन? तुमच्या पाया लागतो. पैसे नाही आहे माझ्याजवळ आता. माझ्या पैसे मुलीच्या आहे. शिक्षण व्हायला नको साहेब. आता हे धडाधडाचे धंदे हे नको करू. माझ्या मुलीची जिंदगी बरबाद होऊन जाईल रोजच साहेब. हे बसले आहे इथं. तुमच्या पैसे पाया वाले. लागतो. अरे अरे बाबा हा असा करते, आज असा करून करत आहे. कुठं रे बापू? काऊन रे बाबू? काय झालं? काय झालं? काय झालं? आजपर्यंत हे टोपी बिल कोणाच्या पायाला ठेवली. हा, नाही. आज तुमच्या पाया ठेवतो. काय झालं का? हे तर सांग. झालं का? माझ्या मुलीच्या उद्या शिक्षणाचे पैसे भरायचे आहेत. उद्या परीक्षा आहे. हा. 50,000 रुपये डोनेशन भरायचे आहे हा. आणि 50,000 रुपये शेतीला लावायचे आहे साहेब. ठीक आहे. किती पाहिजे? 1 लाख रुपये पाहिजे. पण किती दिवसात वापस? आजच्या महिन्यात पाहिजे. आता 11वा महिना. 13वा महिन्यात 35 तारखेला. कोणता 13वा महिना येते? आता येणेवाला येते. येण्यावाला 13वा महिना का 12वा येते? 12 होईल का हो. बाबा? 8 दिवसात जर पैसे वापस करत असशील तर पैसे ने. ठीक आहे. नाही तर मग तुला घराचे कागदात घर खाली करून देतो. या गोष्ट आहे बाबाजी. हा घराच्या टॅक्सी बी घेऊन घ्या, हा. मा 7-12 बी घेऊन घ्या. हा. पण तुम्हाला एक विनवणी आहे. हा. हे गोष्ट मा पत्नीले आणि मा मुलीने सांगायची. नाही नाही हे कोणाला माहित होत नाही. इमानदारी पैसे आणून देते आपले कागद घेऊन जातो. ठीक आहे सर. हे घे पैसे घे. आहे ना आमच्या शावकार. हा हे घे रे पैसे घे. असली म्हटलं. असली होय नकली होय. ठीक आहे साहेब. ठीक आहे बस आता खूप खुशी झाली साहेब मला. पण 8 दिवसात वापस. आता खूप खुशी झाली साहेब. हा, हा. असं वाटतं का तुमची पप्पी का? जमलं. त्या इमानची जेव्हा ते आली तेव्हा ती तिच्याबद्दल पैसे तर भेटले ना का? त्याला महापुरचे शिक्षण होते, महापुरच्या जीवासाठी मला करायचा. मला का करायचं त्या बहिणी ज्याचा खुशीने बोलायचा. वेटू माझ्या लेकरवाळा, वेटू माझ्या लेकरवाळा. विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा. वेटू माझ्या लेकरवाळा, वेटू माझ्या लेकरवाळा. विठू माझा लेकरवाळा, विठू माझा बायकोला आवाज देऊ का रे? जिले पैसे दिसले हे काय झालं मला पहिलं पोरीलाच आवाज देतो. बाई ए करिश्मा, अरे माझी पप्पा ये 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 ये. झाला अभ्यास? हो झाला ना, अभ्यास करत होती. झाला अभ्यास? टकलाव पाव माझे दोरे गेले. हा बाई आले पैसे किती? 50,000. किती आणले पप्पा? 50,000 आले बा. का पप्पा तुम्ही तुम्हाला माहित आहे ना 1 लाख रुपये लागतात म्हणून. तुला पैसे लागते ना? हो. आपल्याकडे तिजोरी आहे. काय तिजोरी कायची? त्या माझ्या घरात तिजोरी आहे एका पाड्याची. हा माझ्याकडे आवाज येते रे? आईने हो मम्मी पप्पा बोलतो. मम्मी ए मम्मी तिने इंग्लिश नाही सांगितलं. आई मम्मी मम्मी लावलं नाही ना? मला सांगते बाय मम्मी 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 कधी मम्मी लावलं तर आई बाय
म्हणते दिस ती बाबा नाही, त्या कुत्रीच्या जेवणी असेल ना, कुत्रीच्या जेवणी घ्यायचं सांगितलं. का तुम्ही बोलताय कधी मी पोरगी लाला कौतुकाने बोलली का कुत्रीसारखी ठोकली. हा म्हणजे मी भुकते हो काका घरातलं दारामध्ये कुक आ, काही बोल पोलिसांचं काम होते. का म्हणते हे? कामा मम्मी. झालं? पप्पानं बोलावलं ना तुले काय ना माहितीये काम आहे म्हणते कोणता मला काय माहित अहो, मी काय म्हणतो 50,000 भेटले. हा शावकार मला जेवढं लागतं तेवढी घेऊन द्या म्हणे. हा. पण मी मला जास्त काय द्या हा आता मला काम भाव का दुःख मा बायको मग तिला 1 लाख पाहिजे होते खरं ना आहे ते 1 लाख खोटा आहे 50 मिळाले हा. आणि 50,000 पोट आहे. खबरदार मागतले आता मला एक सांगा अव हे आहे तर कोणाही वेळ अडचणीमध्ये कामी येईल आणि आता तुम्ही जर का गिरवी टाकाल तर उद्या चालू कोणतं जर काम पडलं तर कुठून आणणार हो पैसे मला एक सांग तू पोचल्या देत नाही तू पोचल्या देत नाही देत. आणि समाज जर त्या नवऱ्याला जहर पेलेल मेलेल एखाद्याला मारलं ए! काय करशील कुपरा का करशील तसं काय बोलता हो तुम्ही मग गेलं गेलं असं नको बोला हो अहो तुला कंठे मारा कोणी निघो घाल पिकल्यावर हो अहो जवळ येव तसं का करता हो अहो तुमच्यासाठी का तुमच्यासाठी हे पोत का सारा जीवही देऊ शकते का सांगू तुम्हाला अवघर धन्याची न काढ्या बन्याचे पोत बाई सन्मानाची गळ्यात अव साऱ्या जगाचा वैभव माझा तुमच्या दिल्यात साऱ्या जगाचा वैभव माझा तुमच्या दिल्यात धन्याची गाड्या बनाची गाड्या बनाची कोतबाई सन्मानाची गळ्यात साऱ्या जगाचा वैभव माझ्या तुमच्या दिल्यात साऱ्या जगाचा वैभव माझ्या तुमच्या दिल्यात धन्याची गाड्या बनाची धन्याची गाड्या बनाची कोतबाई सन्मानाची गळ्यात साऱ्या जगाचा वैभव माझा तुमचा दिल्यात साऱ्या जगाचा वैभव माझा तुमचा दिल्यात गरजण्यातील गाड्या बनाची गरजण्यातील गाड्या बनाची कोतबाई सन्मानाची गळ्यात साऱ्या जगाचा वैभव माझ्या तुमच्या दिल्यात साऱ्या जगाचा वैभव माझ्या तुमच्या दिल्यात अव साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाचा दिल्यात आजमा बायकोला पासून दे खाली असं मोठी चांगली गोड गोड बोलून घ्यावी तर जा गेल्याला घरात काहीच नाही हा आवाज थांबलं तुला बंडीच्या चाका एवढी करून दी बाई, काय झालं पप्पा 50,000 दिले कशी नव्हती देत तू? भाऊ देत नव्हती. कशी पिकलो म्हणजे तिला तर कुत्री मारली. मला माहिती नाही तिची फुगी कुठे आहे म्हणजे माहिती तिने 2 शब्द प्रेमाचे बोलले बाबा पप्पा काही कळलं पप्पा या वयात तुमचं प्रेम कमी नाही झालं घराकडे कोणी यायचे प्रश्न बोला हे पैसे घे किती यात 50,000 रुपये येतात बॅग मध्ये आणि 50,000 पोट आहे पोत आहे पोट गाड ठेवून दे हा 1 लाख रुपये होते ज्या मस्त आपलं तुला काय करा तू घे पप्पा उद्या सकाळी सुटते सकाळची बस आहे किती वाजताची 8 वाजताची 5 वाजता उठतो जा जा जाते ना पप्पा? जातो मी जा बाय काळजी घे. बाय बाय पहिली येऊ द्या मला घरात जा जा चला पोरगी गेली आता मी आपल्या शेतीकडे जातो येतो वावरात अगे माय किती आनंदात झाली बाई मी काय सांगू आणि किती भोली माय आहे बाबा काय सांगू बाप्पा एवढी भोली आहे माझी माय आणि एवढा भोला आहे माझा बाप एवढा नाव रोशन करी माझ्या बाप्पाच्या का माझ्या बापी नाव लक्षात ठेवून का सांगू बाप्पा एवढा पैसा भेटला 1 लाख रुपये खोट बोला लागला माझ्या बाप्पाचं तर मी का सांगू की मी केवढी बदमाश बायको माया माया त्या पुराण्या जमान्यातला माझ्या कॉलेजच्या गोरा गोरा भुरा भराट अशी मस्त टोकदार मिसीवाला त्याच्यासोबत
बहुत वर्षापासून लफडा चालू आहे मग पण लग्नच नाही करत म्हणे माझ्यासोबत काऊन नाही करत आता कसं नाही करत हा 1 लाखाची बुट्ट नांडी चांगली हातात पकडून छाडी आता तेले काय त्याच्या बापाला बी लग्न आहे त्याच्या बापाचा पण तो बुट्टा झाला असं आणि त्याच्याबद्दल लग्न करते त्याला लग्न करायला लागत हे कशी सरली जाती त्याला भेटाले आणि आताच त्याला भेटते बापू सोना म्हणून सांग जाती बाई मी सावन आया बादल छाए बुलबुल चहके आने वाले कब आए आने वाले कब आए लेकिन तुम कब आओगे लेकिन तुम कब आओगे सावन आया बदल जाए सावन आया बदल जाए बुलबुल कैसे भूल के आने वाले कब आए आने वाले कब आए लेकिन तुम कब आओगे लेकिन तुम कब आओगे सावन आया बदल छाए सावन आया बदल छाए बुलबुल चहके ढोल के आने वाले सब आए आने वाले सब आए लेकिन तुम कब आओगे लेकिन तुम कब आओगे बदल जाए सावन आया बदल जाए बुलबुल कैसे भूल गए जाने वाले कब आएंगे जाने वाले कब जाएंगे लेकिन तुम कब आओगे लेकिन तुम कब आओगे तेवढ्या दूर येऊन गेली बाई मी बस स्टॉपवर बी आली तर हिने मला फोन मेसेज नाही केले बाबू कोठी आहे हो? जेवलीस का खावलीस का काही फोन नाही केला किती कुत्रा बदमाश म्हणावा हा मी चले फोन करते हॅलो मा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणते बाई जिओले कव्हरेज नाही काय हॅलो 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 कोण बंड्या तू कोण बोलत आहेस बंड्या मी बोलत आहो ना सोनी बोलत आहो ना मी हा? सोनी बोलत आहो अरे कोणची सोनी त्याची हा? तीच रे तुझी शाळेमध्ये शिकली 9व्या वर्गापासून लपडा आहे आपला तुले 100 वेळा सांगून झालं ना का मला फोन करायचा नाही म्हणून काऊन रे बंड्या का असं नको करू ना बंड्या प्लीज मी तुला आधी सांगितलं का मी तुझ्या बरोबर लग्न करत नाही काऊन तर का खराबी आहे माझ्या बाहेरली का का खराबी आहे मायात खराबी म्हणजे बंड्या पाय तू असं करू नको बरं तू का? मला धोका गिका दिलास ना तर या येतीने काय हिरीमध्ये जाऊन सांग जीव देईन आपला ए काऊन तू का पागलास का इरीत जीव वगैरे देऊ नको काही बी कर कसं बी कर तू मला फसवशील का फसवशील का म्हणजे का? अरे मी लहानपणापासून तुला खूप प्रेम करतो रे शाळेपासून 5वी पासूनची तुला पाहू पागल झाली मी पाय त्याची जरी आलो गेलो का नाही तर चांगल्यानं सुतवील बरं अरे सुतवीन का हो. मी आत्महत्या करायच्या बदले तुझ्या हाताने मरून जाईल पण बंड्या तू ये रे अरे मी तुले 100 वेळा सांगितलं का माझ्यापेक्षा तुला सुंदर मुलगा मिळेल मला तुझ्यामध्ये खूप आवडते तू माया मागे लागू नको मी एक गरीब माणूस माझ्याकडे शेती नाही काही नाही मी एक भिकाऱ्याचा पोरगा अरे त्याच्यापेक्षा नाही भिकाऱ्यापेक्षा तू चांगलाच आहे का तुला याच्या का नाही येवायचं आहे का कुठे विहिरीमध्ये मी सांग लवकर जल्दी येणार रे थांब येतो मी का येतो म्हणते पण विहिरीत कुदू नको थांब लवकर येतो मी नाही का हा. त्या नैराच्या खालचं ते पायली आहे ना पायली हा. त्या कानबैऱ्यामध्ये वाट पाहायचं तू इथे ती ये जो त्या कानबैऱ्याच्या झाडामध्ये हो लवकर ये धर धर सरप गिरप चावला गिवला तर राहशील बोंबलं डुकर टाकून जल्दी ये नाही तर डुकर मार करतील मोड मार ये ना रे येतो थांब ये ते लवकर ये
करिश्मा, हाय करिश्मा, हॅलो. कोणी का पाहते का हे? बाबा बाबा मस्त खूप झाली तू. बाबा बाबा पक्की खूपच खूप दिसते तू. खरंच ना पंड्या हा. एवढी आनंदात आली मी का झाले? अरे पण का झाला एवढा आनंदात याचं कारण काय? किती महिने झाले रे थोबडा नाही पाहिली. तुझ्या चक्कर मध्ये बारीक खड्डी होऊन गेली, अंगाला जेवण नाही लागलं. बरोबर आहे, पुरी बारीक झाली. हा सांग, तू काय साठी बोलावलीस मला? पाय पंड्या हा 6 वर्ष झाले आपल्या रिलेशनला. ठीक आहे. हो 6 वर्ष त्या वरतीच झाले. हो ना. पंड्या हा. तू अगर माझ्यासोबत लग्न नाही करशील मी आत्महत्या करून मरून जाईन. मी तुला सांगले ना का प्रेम करतो पण लग्न करणार नाही. तू का मला टाइमपास समजलास का? हा? तू का टाइमपास समजलास मला? टाइमपास म्हणजे तूच म्हणून राहिली. मी प्रेम करतो पण लग्न करत नाही. काय पंड्या असं नको करू ना रे. काहून? तू यासाठी आपला घरदार सोडून आले रे पंड्या. माय पाय मले नाही माय बाप, घर नाही, दार नाही, जमीन नाही, काही नाही. का पैसा नाही ना काही नाही. रोजी करणे ना खाण्यानं नाही नेवाला काम. तुला फक्त पैशाची दिक्कत आहे ना पंड्या? मग मी आहे ना रे. हा? मी आहे ना, टेन्शन आहे का तुला? खरंच तू आहेस. मग मग तू काय करशील? तुझ्यासाठी माझी जीव देईन रे पंड्या. अरे पण करशील का? मी सांगू का तुला पंड्या? हा. माझ्या घरून नाही का मी 1 लाख रुपये आणली आहे. ए चल, ते 1 लाख रुपये नेऊ ठेव आपल्या घरी. जा, उठ लवकर जा, लवकर जा. नाही जात मी. ते 1 लाख रुपये घेऊन जा आपले. नाही जात. ते 1 लाख रुपये मला पाहिजेत नाही. जा पंड्या, तू जा घरी जा. तुला घरी जा म्हणलो ते. मी नाही जात. जा ते आपले 1 लाख रुपये घरी नेऊन ठेव. काहून? भले ते तुझे पैसे 1 लाख पाहिजेत नाही. काहून? नाही काहूनचं पंड्या? भले नाही पाहिजेत म्हणून राहिलो ना. काहून का? तुले मायाबरोबर लग्नच करायचं आहे हा. तर तू आपल्या आई वडिलापाशी नाही का हा लग्नाचा प्रस्ताव मांड पहिले. रामबाई अजून गिरीत जाऊन तू म्हणते मध्ये कसा माणूस आहे का? तू कोणत्या जमान्यात जगत आहेस रे? मी त्याच जमान्यात जगतो. हो माय, अशा गोष्टी करते लोक गेले चंद्रावर हारायला मी उंदरावर. उंदरावरच राहणारा माणूस आहे. पाय रे, अशा गोष्टी नको करू. पाय बरं, ती पहिलीच माझ्या बॅग मध्ये जेर आणली, जेर खाऊन मरून जाईल मी. ए! जर खायचा नाही मरायचा नाही. अरे तू अशा गोष्टी करत आहेस, अगर मी आपल्या घरी हात तोंड घेऊन जाते माझे मायबाप का म्हणतील मला? ही गोष्ट आहे सारी. तुझे आई वडील जिवंत ठेवणार नाही तुला नाही का? मी अशी प्रस्ताव मांडून मला घरात ठेवून का माय माय? ना ही गोष्ट आहे. मग उभ्याला कुंदन नाही मग तुझ्या कसं का विचार आहे सांग मला. हा? आपण नाही का लग्न करून घेऊ. लग्न करू आणि मग कोठी जाऊ. मोठे जाऊन मध्ये हो. जाऊन आपली जिंदगी बसवून. तुला लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे? ए! तू असे काम बोलता? नाही. आता तुझ्यासोबत लग्न करायचं पण तू असे काम बोलता आहे. मी तशीच बोलतो. तू लग्न करतोस का? म्हणजे तुम्ही विचार का लग्न कर म्हणजे तू कर. लग्न कर म्हणजे कर माझ्यासोबत. दा आण पैसे आण मग. येते 1 लाख रुपये आहेत का? नाही. हा. 10,000 आहेत. 1 लाख रुपये आणले म्हणली तुझे? 1 लाख रुपये आहेत? खरंच? हो का? मग आता जहाचं कुठं? मी काय म्हणते, या अर्जंट नोकरीमध्ये मला काही माहित नाही. तुला तर माहित असेल ना, तू इच्छा काय असतं? अरे हो मी याच्याचा आहे पण इथं राहून आपलं भलं होणार आहे का? मी काय म्हणते, आपण दुसऱ्या ठिकाणी जायला राहू. आपण एका रूम घेऊन पाहून. हा तिथं लोक राहू. पाहुणं तिथं राहू हा. नाही का? तर मग सांग ना काही एखाद्या प्रेमाची गोष्ट गिष्ट काही बोलत चालत जाऊ करमलं पाहिजे वाट. हा मीच सांगू. मी ना बहुत सांगत नाही. खूप दिवसाला ते भेटून राहिली नाही. ऐकशील मग तू सांगू तुले. अगर तू दिल ना देती तो मैं तेरा दिलदार ना होता. अगर मुझसे तू प्यार ना करती सोनू तो मैं तेरा यार ना होता. पतंग आसमान में उसका धागा है मेरे पास. तू कितनी भी दूर जाएगी सोनू लेकिन आ जाएगी मेरे पास. माझ्यावर तू बापा ऐक ना मग मी काय म्हणतो. काय म्हणते? ऐकशील ना. सांग. प्यार झूठा सही
राहिली कशाची तुले लग्न करायला लाज नाही वाटत राहिली ना मी सांगत आहोत तुला लाज वाटते ऐक प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और से मिलने के बहाने तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और के मिलने के बहाने तू किसी और से मिलने के बहाने आजा प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा प्यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा यार झूठा सही दुनिया को दिखाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा तू किसी और से मिलने के बहाने आजा पाय सोनू आता आपण बोलत चालत आलो आणि ते पाय तिथं जाऊ हा आणि रूम पाहू करू चल मग थांब तू इथंच थांब मी ते जातो हा आणि मी रूम पाहून येतो पण मी का म्हणते मला पोरी बारीची जात म्हणे ठेवला की पोरं भरायचा अरे पण मी पटना रूम पाहिजे सट्ट येतो लवकर येतं लवकर ठीक आहे हा भ्या घ्यायचा नाही हा मी आव भ्याचा नाही मी सटना जातो पटना रूम पाहून येतो हा दोन चार दिवस झाले माझी पोरगी बिला दिसून राहिली आणि माझी बायको बी घरामध्ये कशी याची कुटुंबियासारखी राहते साला काय ना काय कारण आहे माया ए माया काय मग का कोणाला घरात घरामध्ये काम करत होती मला एक सांग का हा दोन तीन दिवस झाले हो. आपली पोरगी आपल्या डोळ्यात दिसून नाही राहिली कुठे गेली पोरगी गेली असेल कोणा मैत्रीण गित्रीणकडे पोरगी गेली असं तुला माहित नाही हो मग? मला एक सांगा जाण जेवण पोरगी झाली का तिचा मागा मागा फिरत राहू का अरे मागे नाही पण मला एक सांग आपली पोरगी शाळेत चालली किती वाजता घरी येते सकाळी किती वाजता जाते कोणा मैत्रिणीच्या घरी जाते हे मायचं कर्तव्य आहे हो आहे ना आहे पण मी कुठे कुठे लक्ष देऊ कुठे कुठे लक्ष देऊ कुठे लक्ष देऊ हा? कुठे 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 पात्र त्या पोरीने तुला एक पोरगी सवार ना हो बाकीच्या माझ्या माताबाला दोन पुरे कसा सवारते अहो हो पण लालची आहे का लालची आहे म्हणजे तुम्हाला तोडत बोलून राहिली का पण आता लालची आहे का ते सगळं जातो तुला तुला लागतं वाटत सरंगा वाटत का आज जाण जवळ पोरगी घरामध्ये नाही आहे कोणत्या रस्त्याने गेली कुठे गेली कोणा मैत्रीच्या घरी गेली एखादा फोन करून पाल पालू किंवा मला सांगायला पालू द्या करिश्माचे बाबा आपले पोरगे घरी नाही आली मला वाटतं ते लिहायचं कुठतरी पाय लाव फोन एखादा मैत्रीला लावते लावते लाव हो लावते झंडा फोडतो पोरगी गेली हिला माहित नाही स्वतःची माय राहून बाप कुठे कुठे लक्ष देईन शेतीवाडी देईन घरात देईन का दारात देईन का कोणा कामात देईन सर्व गलती हिची आहे का करू तेव्हा कुठे गेली असं कोणाला विचारू कुठं फोन लावू शाळेत जातो म्हणे बाबा 1 लाख रुपये पाहिजे म्हणे मला डोनेशन भरायचे आहे म्हणे शाहूकारकडे गेलो 1 लाख रुपये काढले दादा पोरीच्या हातात दिले पैसे कमी गेले
पत्नीच्या अंगावरची पोत टाकली तिच्याकडे दिली पण हा 2 दिवसाला पोरगी घरी आली नाही कुठे तरी असेल काय मला नाकाला चुना तर नसेल लावला देवा इकडे ये इकडे ये ना तुमच्या बाई मला जीव दिवसा लागते पाचशे लागूच्या लागते एखाद्या गीत कुदीच्या लागते असं नको बोला पण एक जरा गेली असेल कुणातरी मैत्रीच्या इथे गेली असेल येईल तो नाही आपली पोरगी मैत्रीच्या घरी नाही गेली बाया आता आपली बदलली काय का असं बोलता तुम्ही अहो तुम्ही चला माझ्यासोबत शाळेत जाऊन बोल कुठं चला शाळेत जाऊ मी नाही येत अहो चला ना अहो एक शब्द माझ्यासोबत चालला तो चला ए करिश्मा 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 म्हटलं करिश्मा करिश्मा ओ ए करिश्मा काय झालं आवाज का तू आलो ग पण काय सांगू तुले काय झालं काय सांगू तुले रूम पाहायला गेलो आपली पुरी पैशाची बॅग चोरी गेली ग ए बंड्या खरंच खोटा नाही बोलत तू का पागल गेला समजलास का मला इमानदारीनं बंड्या पागल झालास का पागल नाही झालो खरंच बॅग पैशाची पुरी चोरी अरे गेली ग पागल माणसा त्या पैशात तुला काय माहिती आहे माझ्या बापाने 1-1 रुपया जोडून मला पैसे दिले ते अगं रूम पाहायला गेलो बस रूम कशी आहे काय म्हणून अंदर आतमध्ये गेलो आणि बॅग तिथंच ठेवून गेली तू खोटं बोलत आहेस माझ्यासोबत अरे का खोटं बोलणार नाही मी मला माहित आहे तुला जरूर काही ना काही घोटाळा केला अरे पण खोटं बोलून मग तुझ्याशी का करणार आहे हो मी सांग अरे पण एकासाठी एवढे पैसे कसे जाऊ शकतात कोणी असल माझ्या पाहणीवर करिश्मा तू खोटं बोलते चाल जाऊन पाय तू जाऊन पाय चाल मी येते तू तुझ्यासोबत येतं का हो ए सोनू तू शाळेनी झालीस का जास्त म्हणजे नाही नाही शाळेनी झालीस का नाही तू खोटं बोलत म्हणजे आहे. तुझ्या माझ्यावर विश्वास नाही आहे का अरे माझं तसं म्हणणं नाहीये हा मग पण तेवढी मोठी रक्कम तुझ्या हाताने कशी जाऊ शकते अरे पण तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का मी म्हणून राहिलो का चोरी गेली नाही तू खोटं बोलत आहेस माझ्यासोबत अगं खोटं नाही बोलत खोटं नको बोलू ना प्लीज तू माझा विश्वास नाही करत ना पण मी तुझ्यावर बहुत विश्वास तो करतो विश्वास नाही करत ना करते विश्वास चलो ओट आज तू मला चोरी लावून लायलीस म्हणजे चल गेट आउट तू गेट आउट मी होणार नाही बंड्या असं नको. अरे माझी गलती झाली बंड्या तू आज माझ्यावर चोरी लावून राहिलीस समोर तू काही करू शकतोस नाही बंड्या प्लीज नको जाऊ ना चल नको चल तू आपल्या घरी हो मी आपल्या घरी चाललो तुझ्यासाठी खोटं बोलली रे घरी तू आपल्या घरी जा मी आपल्या घरी चाललो बंड्या असं नको तुझा माझ्यावर विश्वास नाही नाही मला माहित होता तू अशी करणार आहेस म्हणून बंड्या असं नको तू तर मला पैशाने विकत घेत होतीस नाही का नाही बंड्या तुला विकत नाही घेत मी बोल मला तसंच वाटलं तू मला पैशाने विकत घेत होतीस नाही चल आपल्या घरी जा नाही. चलो तू आपल्या घरी जा मी कोटी जाईन रे बंड्या तू कुठे जा काही कर नाही ना बंड्या असं नको तू आपल्या घरी जा मी आपल्या घरी चाललो नाही ना बंड्या तुला मी का सांगत आहो तू आपल्या घरी जा म्हणून राहिलो ना नाही ना अरे बंड्या तू सांग आपला घरदार सोडून आली मी तू मरत होतीस ना आता हा, तू मरत होतीस ना हा. जा विहिरीत जीव दे जा नाही. जा विहिरीत देव मर बंड्या का समजलास तू मला नाही का समजलास तू यासाठी मी आपला घरदार सोडून आली कुत्रे आणि तू मला फाशी वेच मर म्हणतास तो प्रेम केलं मी प्रेम धोका नाही केली मी ना तू माझी चोरी केला आणि माझ्या जन्मासोबत खेळला. अरे माझा तुझ्यावर विश्वास नाही बंड्या हा. तुला माझ्यासोबत चांगलं नाही केलं तुझ्यासाठी मी आपल्या बाप सोडली आपल्या मुलाला सोडली तेवढी मोठी रक्कम घेऊन ये तुझ्या घरी आणि तू मला बरं म्हणतात तू येते मला शिकवू नको
तो आपल्या बापाची काही चालण्याची इज्जत नाही ठेवली, माय बापाची इज्जत नाही ठेवली, तर तू माझी का ठेवणार आहे? म्हणजे तुला जीव द्यावा लागेल ना, तर तुला नेम जास्त मारल्याशिवाय ठेवणार नाही. आज तू स्वतःच्या मायबापाची इज्जत वाटेवर मांडलीस. आज तू मला काही तरी करू शकत होतीस. मी तुझ्या पायातच होतो. ठीक आहे. हे परमेश्वरा, हे भगवंता, ज्या कुत्र्याला मी प्रेम करायसाठी केली त्याच कुत्र्याला मला धोका दिलो. ज्या माणसासाठी मी आपलं पूर्ण जीवन व्यर्थ केली, शिक्षण शिकता शिकता या माणसाच्या प्रेमात पडली, आपल्या आई बाबाला टाकायला चुरा लावली. या कुत्र्यासाठी माझ्या बापाने एक एक पैसा जोडून त्या पाटलाकडून 1-1 रुपया व्याजानं घेऊन शानी 1 लाख रुपये माझ्या शिक्षणाला दिला. आणि मी ते पैसे घेऊन या कुत्र्याकडे आली. हिनं मला धोका दिला. माझ्या जिंदगी सोबत केलं या माणसाने. काय बी असं सगळं काय करीन. माझी आई मला मारून टाकन तरी चालन, माझा बापही मला मारून टाकन तरी चालन, पण किती बी म्हणलं तर मी त्यांची लेक हो. माझी आई आपले 15 सिंगे, माझा बाप आपल्या जवळ गेलो मला म्हणून का माझी पोरगी आहे म्हणून. जाते माझा बाबा. काय करू? कधी रस्त्याला निघलो कोण मला होऊ शकतो बोलला दादा, पण आज पोरीला माझ्या इज्जतीने बट्टा लावला. पोरग नाही म्हणलं, माझी मुलगीच माझा मुलगा आहे म्हणलं. लायल्याची मोठी केली, तर हातावर घेतली. पैसे नव्हते जवळ दवाखान्यात नेली, वैद्यवाले केले. मुलीला लायल्याचं मोठं केलं. आज चौकात गेलो, चर्चा समजली की नामदेवरावची मुलगी उठून पडाली. का बहीण माझी सारी गलती तुझी आहे. सगळं माहिती शिक्षण नाही म्हणाली तरी तुम्ही कर्ज गाडीला 1 लाख रुपये दिला हो. याचा तुम्हाला का दोष आहे? का दोष आहे? तुम्ही ना दोघी माय देखील मला फसवून. मी काही नाही गेलो. तिला म्हटलं मोबाईल नको घेऊन द्या, तरी तुम्ही घेऊन दिला. मला आज आपली पोरगी आपल्याला नकाला फिरायला उभं राहिले हो. तुला नवऱ्याची इज्जत रस्त्यावर आणली, तिला बापाची इज्जत रस्त्यावर ठेवली. आज मी तुझं नाही असं नव्हे. आज मी पैशाला नाही तुटलो, कर्जाला नाही तुटलो, पण आज माझी मुलगी माझ्या इज्जतीचा बट्टा लावून गेली. त्या इज्जतीला तुटलो मी. आज समाज काय जबाब दे? हे लोक मला काय म्हणतील? मोठ्या नाकाने सांगत होता का महापुरीसारखी पोरगी नाही, मा लेकरासारखं लेकरू नाही. कोण्या मुखानं तोंड दाखविल्या लोकांनी. तू आज समज त्या नवऱ्याला त्या पोटीचा बाप दिला.
नाही काय केलं तुम्ही काय केलं काय केलं नाही काय करू आणि काही सुचे नाही मला बाबाच्या घराकडे पण कशी जाऊ रागवतील तर नाही मला बघून शानी तर नाही. जाते माझ्या बाबाकडे आणि त्यांना भेटूनच येते माझ्या घरून असं लढण्याचा आवाज कुणाचा असं काय झालं माझ्या घरामध्ये बाबा बाबा आली साऱ्या घराचा उद्ध्वस्त करू तू आली आता आणि कशाला खबरदार खबरदार तुझ्या बापाने हात लावलीस तर नक्की तू आली का नाही तर कशाला आली तोंड दाखवले अगं नाही आली असली अगं एवढीची होती तेव्हा मेली असतील तर बरं झालं असतं आम्ही म्हटले असते की आम्हाला कोणी मुलगा नाही हो आणि आज तुझ्यासाठी का नाही केलं का त्यांनी का नाही केलं कशासाठी केलंस पाप सांग तू साप मला सगळ्या बापाला बाई कशासाठी केलंस बाप सांग तू साप हा बाबाच्या जीवात बाई इथं तुझा कोणी नाही बाबू आई आपल्या माय बापाला पोरी इथं तुझा कोणी नाही बाबू आई विसरून जा आपल्या माय बापाला पोरी खबरदार तू माझ्या घरी आलीस तर तिकडे जा एखाद्या विहिरीत जाऊ जीव दे पण माझ्या नवऱ्याने हात लावली ना तुला गाय कापून ठेवली तुम्ही नावाची आहे बिलकुल माझ्या घरी यायचं नाही का नाही केलं का का नाही केलं त्या माणसानी लोकांचे कामार कष्ट केले लोकांचे शाकर कर्ज आणलं आणि आज त्या बाबाचा जीव घेतला तू नाना के हलकटे बेसरम आहे अगे जाऊन मर कशाला आलीस तू इथे शांती होय माझ्या घरी बिलकुल तुझा पाय पाहिजे नाही शांती होय चला दादा नामदेव भाऊच्या कधी माझा परमित्र आहे लय दिवसांनी त्याची भेट नाही झाली
2-4 दिवस झाले काही आगळी वेगळीच वार्ता त्याच्या घरची ऐकायला भेटून राहिली. आपण गेलं नाही तर म्हणून हा असा तर खूप येते घराकडे. याला काही माहित पडलं नाही का हा आला मला घराकडे. चला जाऊन पाहतो त्याच्या घराकडे कसा का हाल चाल आहे. काय सांगू जी, माझ्या बाबाला भेटायला आली आणि माझ्या मम्मीने मला खूप मारलं जी. तुझ्या मम्मीने मारलं तुला? कशासाठी मारलं? काय सांगू तुम्हाला, काही शब्द नाही राहिले माझ्याकडे बोलण्याला. द्या आईला आवाज दे बरं. बाबाला आवाज दे. माझ्यासोबत नाही बोलणार जी. बाबाला आवाज दे तुझ्या. काय काय आवाज देऊन तरी दे ना बाबाला आता आवाज दे. बाबाला आवाज देऊन तरी बाबा नाही उठणार आहेत जी. काऊन? माझे बाबा हा जीवन सोडून चालले गेले. ए माझे मा, का बोलून राहीस तू? माझा मित्र आहे तो, असू नको बोलू. मी कधी खोटं बोलत नाही जी. बाबा आता चांगला होता काय झालं? माझे बाबा मरण गेले जी. ए बाई बापा हे का झालं रे बापा इथं? अजो वहिनी बापा हे का पाहून राहिलं? का झालं हे? काय सांगू तुम्हाला? बापा नामदेव भाऊची प्रकृती खराब होती का? नाही हा काही नाही. हा सारा दोष या पोटीचा आहे, या कुत्रीचा. विचारा काय केलं म्हणून. का केलं हिनं? आजी तिच्या शाळेमध्ये 1 लाख रुपये लागते म्हणून या माणसाने लोकांचं कर्ज मागून आणलं. हा तिला 1 लाख रुपये दिले आणि या पोटीने चांगले पाल फेडलो. काऊन का केलं? 1 लाख रुपये घेऊन एका पोरासोबत पडून गेली. आज आली एक आरती. हे पोराली होती. मग पोराली तर हे हिला कशा माहित पडला बाप मेला म्हणा? मला माहित नाही. तिचा टेन्शन आज आली. माझा नवरा बरोबर सारा घराचा उद्ध्वस्त केला. बाई? काय कोण राहिलो हे? गोष्ट खरी आहे का? खरंच खरं आहे जी. चांगलं केलीस मग तू ना. ए बाई कुठं आहे? कुठं तो जवाई कुठं आहे? काय सांगू जी तुम्हाला, काऊन काय झालं? माझ्या बाबाने दिलेले पैसे हा मी आपला घरदार सोडून गेली. त्या माणसावर खूप विश्वास केली, हा पण त्याच माणसाने माझे पैसे चोरून नेले. पैसे चोरून नेले म्हणजे? तुझे पैसे चोरून नेले आणि फरार झाला म्हणजे याचा अर्थ तुला त्यानेही धोका दिला. अरे 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 परमेश्वरा, बरोबर आहे. अरे जशी करणी तशी भरणी, जशी करणी तशी भरणी. तू कोणाच्या मायबापाची सोग्या मायबापाची नाही झाली तो त्यावरून तसं होणारच होत. का वाईट केलं? का कमी केलं ग? त्या बापानं तुझ्यासाठी माझ्या सारख्यापासून, याच्या सारख्यापासून, त्याच्या सारख्यापासून 1-1 रुपया जुळवला. पोरीला तिच्या पारू पकडायच्या आहे. पोरगी नाही माझा पोरगा होय. माझा पोरगा असा करत याच्या पाशी पदर पसरवे, त्याच्या पाशी पदर पसरवे. त्यासाठी रूपा जुळून तुला शिकवलं. आता का त्याच्या कष्टाचं फेड फेडली व तू? मला हे माझ्या घरात पाहिजे नाही. हक नाही रे. माझ्या डोळ्यासमोर पाहिजे नाही. त्या जवायाने धोका दिला, तोही गेला, बापही गेला, आता मायही जाईल आणि तोही जाशील. म्हणजे एक परिवार नाहीसा. कायच्यामुळे?
अगं कोणता माय कोणता बाप पोरीचं वाईट सोचते की माई पोरगी दुखात पडली पाहिजे, माया पोरगा दुखात पडला पाहिजे. कोणता बाप कोणती माय सोचते असं? अगं एक शब्द त्या मायबापाने विचारतीस, त्याच्या मान ठेवतीस, करून देतात तुझे लग्न. पण का धोका दिलीस, का धोका दिलीस, का जिवंत राहिलीस तू? अरे 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 काय वाईट केलं ग त्याने तुझ्या? किती लोभा लाडा आमच्याकडे यायचा, तुझे किती गुण गायचा, म्हणे माझी पोरगी माझी पोरगी माझी पोरगी. अरे 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 म्हणून अग काय वाईट केलं तुझं, का वाईट केलं त्या बापानं? थोडासा विचार आला माय बापाचा तुला? लहानपणी मेलू मरून गेली ते तरी बरं झालं असतं. ते वाजोटे राहिले असतात ते बरं राहिलं असतं, पण त्याची पेक्षा पाप केले तो.